एखादं मेडिसिन पाहिजे असेल आणि ते पूर्ण नांदेड फिरल्यावर सुद्धा मिळत नसेल तर ते फक्त आपल्या डॉक्टरलांमधील तोष्णीवाल मेडिकलकडे नक्की मिळायचं. मित्रांनो, तुकाराम मुंडेच्या अन्न व औषध प्रशासनाने यांच्याकडे एक धाड टाकली आणि धाडमध्ये सापडलं की हे एक्सपायरी माल विकायचे, म्हणजे ज्या औषधांची मुदत संपलेली आहे ते पण औषध हे विकायचे. मग हेच कारण असेल का की या तोष्णीवाल मेडिकलवर सगळ्या प्रकारचे औषध आणि वेळेवर मिळायचे. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं मेडिकल सेक्टर असेल तर ते फक्त आपलं नांदेडच असेल, कारण इथे जवळपास 5 ते 6 मोठ्या अशा डॉक्टरलाईन आहेत आणि त्या डॉक्टरलाईनमध्ये जवळपास 150 ते 200 मोठे हॉस्पिटल आहेत. छोट्या हॉस्पिटलची तर गिनतीच नाही. आणि मेडिकल एका डॉक्टरलाईनमध्ये 300 ते 400 मेडिकल असतील. अशा जवळपास फक्त 5 ते 6 डॉक्टरलाईन मिळून 2000च्या वर मेडिकल तुम्हाला मिळतील. मित्रांनो, तुकाराम मुंडे साहेबांच्या अन्न व औषध प्रशासनाने त्या सर्व मेडिकलवर धाडी टाकल्या तर जवळपास 50% मेडिकल हे पूर्णपणे बंद होतील. तोष्णीवाल मेडिकलमध्ये एक्सपायर झालेले औषधे तर मिळालेलीच आहेत. आता संबंधित विभाग या प्रकरणाची पूर्ण चौकशी करणार आहे. आता बघू तुकाराम मुंडे साहेब यावर काय ऍक्शन घेतात ते.